एक प्रणाम करतो मी, कारण की आजच्या काळामध्ये अगर विश्वास माणूस अगर जगत असेल कोणाच्या भरोश्यावर, ते मिलिटरी साधू संत आणि पोलिसांच्या भरोश्यावर, नेत्यांच्या भरोश्यावर आपण जगत नाही. आणि आज दादाने बोलल्याप्रमाणे की आदिवासी म्हणजे समाजाचं त्याग आहे, तर लक्षात ठेवा की एकलव्यांनी सुद्धा आपलं बोट कापून दिलं होतं. ही सर्वमोठी गोष्ट आहे. नाही तर ज्या माणसाचं भविष्य इतकं उज्ज्वल असो तो अंगठा कापून देत असेल. त्यासाठी आपण आदिवासी असो, मराठा असो किंवा इतर समाज असो, सर्वात पहिले तर संत साधू संत जे आहेत त्यांच्याच भरोश्यावर आपण करतो. आणि आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. महाराज, मी तुम्हाला आता सांगतो, ज्या वेळेस तुम्ही आम्हाला आदेश द्यायचा, आमच्या इथून आम्ही 20 ते 25 गाड्या घातलं घेऊन येऊ, त्यामध्ये कार्यकर्ते असतील ते आम्ही सगळे येणार. आणि हे ह्या गोष्टी मी जरांगे पाटलाला सुद्धा सांगणार की आपण अगर तिथे येत असेल तर तिथे घ्या, किंवा जरांगे पाटलाला सांगतो की बाबा तिथं आपल्याला येऊन जावं लागेल. आणि हा आपला जो आपण जो म्हणते की आपल्या ज्या मीटिंगमध्ये कमी लोक आहे, पण एक लक्षात ठेवा, माझं एकच म्हणणं आहे की ज्यावेळेस कोणत्याही प्रकारची आग लावावी लागते ना, त्यावेळेस मध्ये एकच काळी महत्वाची असते. आपण तो भरपूर काळ आहे, त्याच्यामुळे हा आपला जो आहे हा म्हणजे आपलं जे कार्य आहे ते शेवटपर्यंत खूप महत्वाचं आहे. आणि आम्ही सर्व त्याला सोबत असणार आहे. फक्त आपण आदेश करायचं की आम्ही संभाजीनगरहून काय तयारी करून घ्यायची, की आणि इथंही काय तयारी करायची, इथंही काय आता आपले लोक असतील का त्याची काही जेवणाची व्यवस्था करायची, काय करायची, आपण ते सर्व करून घेऊ. आणि 100% मदत करू, आर्थिक मदतही करू, कोणाला अगर काही म्हणजे आर्थिक मदतही करू, डॉक्टरची व्यवस्था करू, प्रत्येक ठिकाणची व्यवस्था करू. फक्त आपण एक म्हणजे सांगायचं आम्हाला त्या दिवशी आम्ही तयार होऊ. आणि तुमच्या शरणानेच आणि तुमच्या आशीर्वादानेच हे काही होणार आहे. ज्या जुन्या आठवणी ज्या असतात की बाबा जे साधू संतांचे जे महत्वाच्या गोष्टी त्या जपल्या पाहिजे. आणि ते म्हणाल्याप्रमाणे की महाराष्ट्राचे संत जे आहेत पूर्ण संतांची भूमी, पण आज काही होतंय की लोकांना असं वाटतं की कुठून बाहेरून येत आहेत संत, मोठे मोठे स्टेज टाकले जातात, मोठे मोठे राजकीय लोक स्वतःच्या स्वार्थासाठी सांगतात, पण ते हे सांगत नाही की बाबा तुम्ही काम करा, लग्न वेळेवर लावा किंवा लग्नात खर्च कमी करा, हे सांगत नसून ते त्यांना फक्त स्टेज टाकून नेत्यांचं मध्ये हिंदुत्व क्या समजा ठीक आहे, अगदी हिंदुत्वासाठी लढले पाहिजे, पण ते स्वतःच्या स्वार्थासाठी करतात. आता पण सामान्य जे लोक आहे, शेतकरी वगैरे सगळे लोक जे हे लोक कुठेतरी आजच्या स्थितीमध्ये सुद्धा जे की ज्या प्रकारे तुकाराम महाराज असेल, ज्ञानेश्वर महाराज असेल, हरिपाठाच्या माध्यमातून ते जनजागृती करतात. पण ज्या प्रकारे महाराष्ट्रात जो होता आजच्या 100-1 वर्षापूर्वी, पण तो कुठेतरी महाराष्ट्र मला असं वाटतं कुठेतरी परप्रांतीय म्हणण्यापेक्षा की कुठेतरी म्हणजे बाहेरची ताकद जी आपल्या राज्यावर होत आहे असं मला वाटतं. आणि हे तुम्ही वाचू शकता. जरी एवढे ग्रुप बघतो आणि तुमचा आशीर्वाद सदैव राहावा, तुमचा आशीर्वाद वाटतो. या बैठकीला उपस्थित असलेले मधुसूदन महाराज, त्यांचं प्रेरणास्थान लक्ष्मीकांत आणि उपस्थित बारामतीचे सर्व पदाधिकारी, मला मोहिते पाटील त्या ठिकाणी भेटले आणि वडले साहेबांची आमची भेट झाली आणि हा संदर्भ त्या ठिकाणी दिला की संत तुकोबारायांची जी भूमी आहे तिला नष्ट करण्याचं काम या ठिकाणी होत आहे. आणि साधारणतः ही संत परंपरा टिकून आहे. ही वारकरी संप्रदायाचा जो वारसा या महाराष्ट्रामध्ये आहे आणि या वारकरी संप्रदायाचा आणि बारामतीकरांचा हा जवळचा संबंध त्या ठिकाणी जे व्यवस्थेवरती प्रहार त्या ठिकाणी केले गेले, या व्यवस्थेवरती जे काही प्रहार या ठिकाणी केले गेले महाराज ते वाजवणारी बारापर्यंत करायचं काय बंद करावं लावायचं, काय चालू करायचं हे तू पुरा लागला. मला आपल्याला एवढंच सांगायचं की या व्यवस्थेवरती घाव घालण्याचं काम इथल्या लोकांनी कसं सुस्पणे वागायचं काम या बारामतीकरांच्या असलेल्या संत परंपरेच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेलं आहे. मी अधिक आपल्याला बोलणार नाही, परंतु वडले तात्या असतील, शिवाजीराव ढोळे असतील, अनेक संघटना बारामतीकरांचे उपाध्यक्ष प्रतापराव गुरव सुद्धा या ठिकाणी आहेत आणि अनेक पदाधिकारी या ठिकाणी. त्यामुळे
आपण हा लढा त्या दिवशी घेतला आणि आमच्या डोक्यामध्ये आम्हाला या ठिकाणी सांगितलं गेलं, आम्ही एका शब्दानं सांगितलं की हा विचार रुजला पाहिजे, त्यापैकी वाचला पाहिजे आणि ह्या परंपरेला जतन केलं पाहिजे. ही परंपरा जोपर्यंत जतन आहे तोपर्यंत आपला महाराष्ट्र आहे. बाकीच्या महाराष्ट्राबाहेर जर आपण गेलो तर संत परंपरा ही थोडी नष्टतेच्या भावनेतून त्या ठिकाणी निर्माण झाली. म्हणून आपल्याला मधुसूदन महाराज असतील आणि आपले सगळे सहकारी असतील, तुम्ही जो हा लढा या ठिकाणी घेतला त्या लढ्याला आम्ही पाठिंबाने सक्रिय सहभाग यामध्ये नोंदवण्याचं काम भविष्यामध्ये करू.